नमस्कार. मराठी सायफाय स्टोरीजमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण विज्ञान लेख वाचणार आहोत. तो म्हणजे डॉक्टर बाळ फोंडके यांचा पुण्यनगरीमध्ये येणारा का असं का या सदरातला आपल्या तोंडाला पाणी का सुटतं, तो लेख आपण वाचणार आहोत. लेखक आहेत डॉक्टर बाळ फोंडके आणि त्याआधी आपण डॉक्टर बाळ फोंडके यांचं आणि पुण्यनगरीच्या संपादकांचं देखील आपण आभार मानणार आहोत की आपल्याला त्यांनी इथे अभिवाचन करायला परवानगी दिली लेखाची. तर लेख आहे तोंडाला पाणी का सुटतं. लेखक आहेत डॉक्टर बाळ फोंडके, अभिवाचक स्मिता पोतनीस. आपण सगळ्यांनी हा अनुभव असंख्य वेळेला घेतलेला असतो. म्हणजे काय होतं की आपण दिवाणखान्यात वर्तमानपत्र वाचत किंवा टीव्हीवरचा एखादा कार्यक्रम पाहत बसलेलो असतो. आपलं लक्ष त्या वर्तमानपत्रात किंवा टीव्हीच्या पडद्याकडे लागलेलं असतं आणि त्याच वेळी स्वयंपाकघरातून फोडणीचा सुगंध हवेवर विहरत आपल्या नाकाशी लगट करण्याचा प्रयत्न करतो. कढईत मोहरी तडतडते, तिचा अस्फुटचा आवाजही कानाच्या पडद्यांवर धडका देतो. कढीपत्त्याचा वास हवेत पसरतो आणि अचानक आपल्या लक्षात येतं की अरे, आपल्या तोंडाला पाणी सुटलंय. अजून जेवण समोर आलेलं नसतं, घास तोंडात गेलेला नसतो, पण शरीराने आधीच जेवणाची तयारी सुरू केलेली असते. हा प्रकार इतका सहज घडतो की आपण त्याकडे फारसं लक्ष देत नाही. तरीही नंतर केव्हा का होईना पण हे असं तोंडाला पाणी का सुटतं हा प्रश्न छळतच राहतो. त्याचं सोपं उत्तर आहे की ही आपल्या शरीरातली अत्यंत सूक्ष्म आणि बुद्धिमान जैविक यंत्रणेची कमाल आहे. गंध आणि भूक यांचं नातं खूप जुनं आहे. माणसाच्या उत्क्रांती इतकंच जुनं. आदी मानवाच्या काळात अन्न शोधणं ही रोजची लढाई होती. दूर कुठेतरी भाजलेल्या मांसाचा किंवा पिकलेल्या फळांचा वास आला की तो जीव वाचवणारं संकेत ठरू शकत असे. राजा येतो तेव्हा भालकरी कशी आ रे हे अशी ललकारी देतात, तसाच वास म्हणजे अन्न येत आहे अशी आपल्या मेंदूनं दिलेली ललकारीच असते. निसर्गानंच मेंदूमध्ये तशी सोय करून ठेवली आहे. आपण श्वास घेतो तेव्हा हवेसोबत असंख्य सूक्ष्म गंधकण नाकात प्रवेश करतात. नाकाच्या आत एक अतिशय संवेदनशील भाग असतो, तिथे हे गंधकण जाऊन बसतात. त्यांना दाद देणारे, त्या गंधकणांशी संवाद साधणारे संवेदक नाकात असतातच. संवेदक आणि गंधकण यांची गळामिठी झाली की त्यातून एक विद्युत रासायनिक स्पंद तयार होतो आणि त्या संवेदकांशी जोडलेल्या मज्जातंतूंवरून विहरत मेंदूपर्यंत तो संदेश पोहोचवण्याची कामगिरी पार पाडली जाते. मेंदूचं ते केंद्र त्या संदेशाचं वाचन करून त्याचा अर्थ लावतं की काहीतरी चमचमीत खाद्यपदार्थ जवळपासच आहे. गंमत म्हणजे हा संदेश त्यावर काही विचार करण्यापूर्वीच पोचतो बरं. म्हणजे आपण जाणीवपूर्वक वाह वाह छान आहे असं म्हणायच्या आधीच शरीराने तोंडाला सुटलेल्या पाण्याच्या रूपात प्रतिक्रिया दिलेली असते. मेंदू वास तर ओळखतोच, पण तेवढंच करत नाही. त्याबरोबर तो त्या गंधाशी निगडीत स्मरण कोशात साठवलेल्या आठवणींनाही जाग करतो. म्हणूनच गरमागरम पोह्यांचा वास आला की कुणाला आईची सकाळ आठवते, तर आंब्याच्या रसाचा सुगंध आला की उन्हाळ्याची सुट्टी आठवायला लागते. वास थेट भावनांशी आणि स्मृतींशी जोडलेला असल्यामुळे अन्नाचा सुगंध हा केवळ रासायनिक संकेत राहत नाही, तो एक सुखद अनुभव ठरतो. पण खरी जादू तर पुढेच घडते. मेंदूला अन्नाचा अंदाज आला की तो लगेच शरीराला आदेश देतो, तयार व्हा. तोंडातल्या लाळग्रंथी सक्रिय होतात आणि लाळ तयार होऊ लागते. ही लाळ म्हणजे फक्त पाणी नसतं, त्यात अन्न पचवायला मदत करणारे घटक असतात. म्हणजे अन्न तोंडात येण्याआधीच त्याच्या पचनाची पहिली पायरी काम करायला सज्ज झालेली असते. याला आपण शरीराची पूर्वतयारी म्हणू शकतो. जसं पाहुणे येणार असतील तर आपण आधीच घर आवरतो, तसंच शरीर जेवण येण्याआधी पचन संस्था सज्ज करते. त्यामुळे अन्न आल्यानंतर त्याचं पचन सहज आणि जलद होतं. याचं एक सुंदर उदाहरण म्हणजे रस्त्यावरचा पावभाजीचा स्टॉप. आपण पोटभर जेवून निघालेलो असतो, पोट भरलेलं असतं, एक तृप्त ढेकर त्याची पावतीही देऊन जातो. अतिरिक्त भूक नसते,
तरीही लोण्यावर परतल्या जाणाऱ्या भाजीचा वास नाकात शिरतो आणि अचानक वाटतं, थोडी खाल्ली तर काय हरकत आहे. प्रत्यक्षात भूक निर्माण झालेली नसते. वासाने मेंदूला अन्नाची आठवण करून दिलेली असते आणि शरीराने प्रतिसाद दिलेला असतो. चित्रपटगृहात पॉपकॉर्नचा वास का पसरवला जातो? या मागेही हेच विज्ञान आहे. वास भूक जागवतो, म्हणूनच बेकरी समोरून जाताना नकळत पावलं मंदावतात. ताज्या ब्रेडचा सुगंध हा केवळ सुगंध नसतो, तो मेंदूसाठी आमंत्रण असतो. आणखी एक गमत लक्षात येईल. सर्दी झाली की अन्न बेचव वाटतं, कारण चव आणि वास हे दोन्ही अनुभव एकमेकांशी घट्ट जोडलेले असतात. नाक बंद झालं की वास नीट जाणवत नाही आणि त्यामुळे अन्नाची चवही फिकी वाटते. म्हणजेच आपण चव म्हणतो त्यात मोठा वाटा प्रत्यक्षात वासाचा असतो. कधी कधी फक्त कल्पनेनेही तोंडाला पाणी सुटतं. आंबट कच्च्या कैरीचा विचार करा किंवा गरमागरम जिलेबीचा आहा. प्रत्यक्ष वास नसतानाही मेंदू आठवणींच्या आधारे तो अनुभव निर्माण करतो. यावरून लक्षात येईल की शरीरासाठी वास्तवच समोर साकार होणं आवश्यक नसतं, त्याची आठवणही पुरेशी ठरते. वास्तव आणि जिवंत आठवण यांच्यात फारसा फरक नसतो. तुम्ही डाएट करत असाल तर निग्रहानं खाणं टाळू शकता, पण ही तोंडाला पाणी सुटण्याची प्रक्रिया थांबू शकत नाही. ती स्वयंचलित असते. आपली इच्छा असो व नसो ती साकार होतेच, कारण ती आपल्या जगण्यासाठी आवश्यक आहे. अन्न आलं की शरीर लगेच तयार झालं पाहिजे, हा निसर्गाचा नियम आहे. म्हणूनच वास, भूक, लाळ आणि आनंद यांची साखळी आपल्या शरीरात घट्ट विणलेली आहे. पण आधुनिक जगात याच यंत्रणेचा थोडासा उलट परिणामही दिसतो. सतत खाद्यपदार्थांचे वास, जाहिराती, फूड व्हिडिओ हे सर्व मेंदूला वारंवार अन्न येत आहे असा संदेश देतात. त्यामुळे होतं काय की खरी भूक नसतानाही खाण्याची इच्छा होते. म्हणजे आपल्या उत्क्रांतीत उपयुक्त ठरलेली प्रणाली आजच्या विपुल अन्नाच्या जगात कधी कधी आपल्यालाच फसवते. तरीही या सगळ्यांमध्ये एक सुंदर मानवी बाजू आहे. अन्नाचा वास ही केवळ जैविक प्रतिक्रिया नसून सामाजिक आणि भावनिक अनुभव आहे. सणासुदीला घरभर दरवळणारा लाडवाचा सुगंध, पावसाळ्यातल्या भज्यांचा वास किंवा प्रवासातून घरी परतल्यावर जाणवणारा घरच्या जेवणाचा गंध, हे सारे क्षण आपल्याला जोडतात, आठवणी निर्माण करतात. म्हणून पुढच्या वेळी स्वयंपाकघरातून वास आला आणि तोंडाला पाणी सुटलं तर समजून घ्या, तुमचा मेंदू, तुमच्या आठवणी आणि तुमची पचन संस्था एकत्र कामाला लागलेली आहे. अन्न अजून ताटात आलेलं नसतं, पण शरीराने आधीच त्याचं स्वागत सुरू केलेलं असतं. निसर्गाने दिलेल्या या सूक्ष्म तयारीमुळेच पहिला घास कितीतरी समाधान देणारा वाटतो. आपण म्हणतोच ना की वासानंच अर्ध पोट भरतं. त्यामागेही काव्य आहे आणि शास्त्रही. धन्यवाद.